कालची 1 किलोची ऑर्डर माझी कॅन्सल झाली होती, पण मला कालच संध्याकाळी एक ऑर्डर परत भेटली आणि तो पण 1 किलोची चॉकलेट केक. तर हा 1 किलोचा केक आहे. फक्त हाईट आहे ह्या केकला, त्याच्यामुळे हा थोडासा छोटा वाटत असेल, पण चॉकलेट केकला कधी पण वेट असतं. आणि ह्याला क्रम कोटिंग करून झालेलं आहे. आता मी डायरेक्ट फ्रोस्टिंग करून आपण ह्याच्यामध्ये चॉकलेट गनाश कसं अप्लाय करायचं हे पाहणार आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे. तर इथं पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली मी, कारण काय होतं आपल्याला केकमध्ये जर कमी क्रीम वापरायची असेल तर क्रम कोटिंग करून एकदम लाईटली असं थोडंसं गॅप ठेवून आपण त्याच्यामध्ये पायपिंग बॅगनं हे करायचं आहे. आणि नंतर आपल्या स्क्रॅपरने किंवा आपला तो पॅलेट नाईफ असतो त्याने आपल्याला एक व्यवस्थित स्मूथ अशीच फिनिशिंग त्याला द्यायची आहे. ठीक आहे. तर अशा आणि हा आपला केक आहे डस्ट ट्रफलमध्ये क्रीम चॉकलेट असं बोलला तरी चालेल. ठीक आहे. तर नंतर आपण अशा प्रकारे फिनिशिंग एकदम प्रॉपर फिनिशिंग केकला द्यायची आहे. त्याने काय होतं केकचा लूक आपला व्यवस्थित छान दिसतो आणि जर केक आपण सेट करून घेतला तर खूपच छान वाटतो. आणि हे आहे चॉकलेटचं गनाश, ते मी काल तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेलं. ठीक आहे. बाकीच्या पण ऑर्डर होत्या, पण 1 किलोची एक ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळे थोडासा मूड ऑफ होतो. बट नंतर एखादी ऑर्डर येऊन गेली की ती जागा त्याची भरून निघते. ठीक आहे. अशा प्रकारे हे चॉकलेट गनाश आहे. पूर्ण केकला कवर करायचं आहे. ते अशा प्रकारे जर पायपिंग बॅगने केलं तरी पण चालेल किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल. ठीक आहे. तर नंतर स्क्रॅपरनं स्क्रॅप करायचं आहे. नंतर आपल्याला हवी ती डिझाईन त्याच्यावरती करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि हा केक मला अर्जंटमध्ये आला होता आणि तो कॅन्सल झालेला ऑर्डर होता तो कस्टमाइज होता, म्हणजे त्याच्यामध्ये चॉकलेटच्या डिझाईन वगैरे असतात ना, म्हणजे डिझायनर चॉकलेट असतात त्या नव्हत्या. आणि तो होता केक ह्याचा माझ्याकडे साडीच नाही नेसायला अशी. ठीक आहे. तर तो होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती फक्त आपली जे पेपर कटिंग फाउंडंट वर्क होता, त्याच्यामुळे तिथं चॉकलेट गार्निशिंगचं काही काम नव्हतं. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.